बाबतीत असं झालंय सांगा बरं मला, की खूप वाईट परिस्थिती आली होती आणि तेव्हा पैसे हवे होते आणि मी खूप लोकांना मदत मागितली, पण जो तो म्हणायचा नाही तेव्हा माझ्याकडे पैसे. अशाने हँड रेज करा बरं. करा बरं अशाने हँड रेज. की मदतीची खूप गरज होती आणि अशा वेळी कोणीच म्हणलं नाही धरा धरा हे रुपये धरा आणि त्यांचा जीव वाचवा जावा त्यांना दवाखान्यात घेऊन. आहे कोणी? हा, तर मिशन शेळके सर आहेत, सुनीता तांबे मॅडम आहेत. काय झालं होतं सुनीता मॅडम मला सांगा बरं. काय काय कोणती वेळ होती ती? काय झालं होतं सांगा. बोला. मॅडम माझ्या मिस्टरांना मणक्याचा प्रॉब्लेम होता. मणक्याचा. तर हां. तर ओके. डॉक्टरांनी ॲडमिटच सांगितलं होतं आणि ऑपरेशन सांगितलेलं. त्यावेळेला खूप पैशाची गरज होतीच. पण नाही कोणी हं. मदत केली असं. तुम्ही मागितले का? हो. जवळच्यांना मागितले का लांबच्यांना मागितले? जवळच्यांना जवळच्यांनाच मागितले. येस. पण नाही मिळू शकले, है की नाही? नाही. ऑपरेशन हो. झालं का? नाही, नाही केलं नाही ऑपरेशन. ऑपरेशन कारण झालं. डॉक्टरने सांगितलं ऑपरेशनची पण गॅरंटी नाही देऊ शकत. येस. म्हणजे पहा मी आता म्हटल्याप्रमाणे थँक यू, थँक यू. येस. शेळके सर तुमच्या बाबतीत काय झालं सांगा? माझ्या बाबतीत मॅडम गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. हां, माझ्या बाबतीत मुतखड्याचा मला प्रॉब्लेम होता या आरोग्य घेण्याच्या आधी. एक ओके, 2 वर्ष आधी. ओके. मला त्रास भरपूर झाला होता 2 मुतखड्यांचा. मला पैशाची गरज होती. भरपूर दवाखाना पण केलता. हं. जवळ-जवळ 60-70 मी स्वतः घालवले होते. नंतर पण पैसे लागत होते. पण बरेच सगळ्या पाहुण्यांना मी विचारलं होतं, पण कुठलाच पाहुणा आपल्याला मदतीला नाही आला. आणि किती रुपये हवे होते सर? मला जास्तीत जास्त 20, 25, 30,000 एवढंच लागणार होते. आहे की नाही? देऊ शकतं का कोणी? नाही दिलंच मॅडम. कुणीच नाही दिलं. आपल्या पाहुणे नातेवाईक कुठल्याच नातेवाईकाने आपल्याला मदत नाही केली. येस. थँक यू सर, थँक यू. पहा, अशा गोष्टी कोणाच्याही आयुष्यात घडू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला स्वतःची काळजी घ्यावी लागेल. आपण आपण जगासाठी झिरो असतो, परंतु आपल्या कुटुंबासाठी पूर्ण जग असतो. त्यामुळे आपण गेल्याने जगाला काही फरक पडत नाही, पण कुटुंबाला खूप मोठा फरक पडतो. आणि आपल्याला निरोगी कोणासाठी राहायचंय, तर आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी. किती तुमची हालाकीची गरीब कितीही परिस्थिती असू द्यात, पुढे गेल्यानंतर मोठ्या प्रॉब्लेमला कुठल्याही प्रकारचं कारण चालत नाही. देऊच शकत नाही आपण कारण. कारण तिथं आपल्याला काय करायचं असतं? जीव वाचवायचा असतो आपला. जीव वाचवायचा असतो आणि ह्या गोष्टी अनेक लोकांच्या आयुष्यात घडतात खूप. मी एकदा एक किस्सा सांगते. मी एकदा हॉस्पिटलमध्ये माझी ड्युटी सुरू होती आयसीयूला आणि तिथे एक खूप त्याच गावातले एक प्रतिष्ठित व्यक्ती होते, ऍडमिट होते आणि त्यांचं आयसीयूचं ऑपरेशन झालं होतं. म्हणजे पाणी काढतात लंग्सच्या तिथल्या बाजूच्या साईडला, तिथलं पाणी काढतात. सारखं कंटिन्यू शिवीच लावलेली असते. थोडंसं फाडायचं तिथलं आणि त्यात नळी टाकायची आणि ते ऍब्सॉर्ब करून घ्यायचं या पद्धतीचं. आणि चांगले हसत होते मस्त छान आणि वॉशरूम जायचं होतं त्यांना. वॉशरूमला जायचं होतं आणि मामा मावशी असतात ना मदतीला, तर ते म्हणले हे कोणाची गरज नाही मला. म्हणजे एक आतनं त्यांचा एक ॲटिट्यूड होता आणि चांगले होते मस्त पैसा पाणी सगळं छान. आणि एक 8 दिवस झालं होतं त्यांचं ऑपरेशन होऊन. 8 दिवस सोबत होतो आणि खूप असं इतकं छान बॉन्डिंग झालं की त्यांनी त्यांच्या घरातल्यांनी जे काही फळं वगैरे आणली ना, आम्हाला सगळ्यांना द्यायचे ते. खावा, खावा म्हणायचे. आणि इतकं म्हणजे छान होते. पण ज्यावेळी ते लघवीसाठी बाहेर उठून गेले, म्हणजे आतमध्येच तिथं, तर त्यांना चक्कर आली आणि ते तिथंच बेशुद्ध होऊन पडले. मग आता मला सांगा, अशा वेळी काय करायचं? काय करू शकतो आपण? आत असताना, वॉशरूममध्ये असताना आणि कोणालाच आयडिया नाही असं होईल म्हणून. अशा अनेक गोष्टी घडत असतात.